तर मित्रांनो, हात जोडून कळकळीची विनंती करून सांगतो, माझ्या व्हिडिओला घाण कमेंट करू नका. कारण मी जो कुठला कंटेंट बनवतो तो मनोरंजनाचा असतो माझा, आणि मी कुठलाही कंटेंट घाण बनवत नाही मित्रांनो. ते तुम्ही पाहतच असाल. आणि माझ्या व्हिडिओमध्ये मी कुठल्याही व्हिडिओमध्ये घाण बोलत नाही, हे 100% खरं आहे. आजपर्यंत मी कुठल्याही व्हिडिओमध्ये घाण बोललेलं नाही आणि पुढे चालून बोलणारही नाही, हे खरं आहे मित्रांनो. तर माझा बोलण्याचा उद्देश एवढाच आहे, घाण कमेंट करून कोणाचंही मन दुखवू नका. कुठलाही कलाकार व्हिडिओ बनवत असेल, ते व्हिडिओ बनवतो फक्त आणि फक्त आपल्या मनोरंजनासाठी मित्रांनो. तर तुम्हाला आवडत असेल त्याचा व्हिडिओ किंवा नाही आवडत असेल तर त्याला लाईक कमेंट करून त्याला प्रोत्साहन द्या. जर तेवढं होत नसेल तुमच्याने तर पाहायचं, आपलं वर ढकलून टाकायचं. आणि जर तुम्हाला त्याचे व्हिडिओ दररोजचं तुम्हाला एक बोर वाटत असतील किंवा तुम्हाला डिस्टर्ब करत असतील तर त्याला ब्लॉक करून टाकून द्यायचं. त्याला ब्लॉक करून टाकल्या तुम्ही तर तुम्हाला त्याचा व्हिडिओही येणार नाही. अनफॉलो जरी केलात तरी येणार नाही, पण लाईक केलात तर त्याचा व्हिडिओ 100% तुम्हाला येत राहतो. हां, एवढं खरं आहे. आणि मी तुम्हाला म्हणणार नाही की माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट करा ह्या म्हणून, नाही, अजिबात नाही. तुम्हाला करू वाटलं करा लाईक कमेंट मित्रांनो, तो तुमचा प्रश्न आहे. हां, एवढंच बोलतो की आई बहिणी हे आहे ना सर्वांनाच आहेत. आई बहिणीची कदर करायला शिका. आई बहिणीवरती कमेंट करून मला घाण शिव्या देताय, हे चुकीचं आहे. कारण माझा कंटेंट घाण नाही. मी तुमच्या कमेंटला एखादी स्क्रीनवरती लावून व्हिडिओ बनवून तुम्हाला व्हायरल करावं असं तुम्हाला वाटत असेल, पण मी त्या तत्वाचा माणूस नाही. कारण काय आहे, माझे जे संस्कार दिलेले आहेत ना माझ्या आईवडिलांनी, त्या घाण कमेंटाच्या विरोधात आहेत. कसं आहे, गुहामध्ये दगड टाकून आपल्यावरती उडवून घेणं हे माझ्या संस्काराच्या विरोधात आहे. तर मी त्या तत्वाचा माणूस नाही मित्रांनो. सॉरी, मला शेणामध्ये म्हणायचं होतं, कारण मी शेणामध्ये म्हणू शकलो नाही. का तर आम्ही शेण आहे ना मित्रांनो, आमच्या घरामध्ये आणून आम्ही सारवत असतो. त्या शेणाला आम्ही लक्ष्मी मानतो. तर त्या शेणाच्या बरोबरीला जर ह्या निर्लज्ज नालायक लोकांना जर उभा केलं, एक साईडला शेण ठेवलं आणि एक साईडला यांना उभा केलं, तर त्या शेणाचा अपमान होतो. का तर ह्या ज्या लोकांना जी गू खायची सवय लागलेली असते ना, कधीच सुधरत नाही ती लोक, ते गूच खात राहणार. तर अशा लोकांच्या नादीला आपल्याला लागायचं नाही मित्रांनो. मी गरीब कलाकार आहे, सेंटरिंग मिस्त्री काम करत असतो मी. त्यातनं उगाच आपलं तुमचं चला म्हणलं सर्वांचं मनोरंजन होईल म्हणून मी व्हिडिओ बनवत असतो. त्याच्या गांडीमध्ये काड्या करणं हे तुमचं चुकीचं आहे मित्रांनो. सर्वांनाच आई बहिणी आहेत, आई बहिणीवरती शिव्या देऊ नका. एवढंच हात जोडून विनंती करतो, कळकळीची विनंती आहे. घाम सुटलाय बरं, हे बघा, तुम्हाला बोलण्याच्या नादात मला घाम सुटलाय. तर चालते मित्रांनो, एवढंच बोलतो, इथंच थांबतो. तर सर्वांना माझा जय श्रीराम, जय शिवराय, जय लहुजी, जय भीम, जय संविधान, जय महाराष्ट्र. बाय बाय, धन्यवाद, लव यू ऑल.